हे गोट्या पुढचं काय रे? जेवढं बोललाय तेवढं परफेक्ट बोललाय. आता वाजवा. काय करत आला गोट्या? अरे तुमच्या कालव्यानं माझं डोकं चढलंय कधीपासनं. काय झालंय गोट्या? अगं मावशे, काय झालंय ते तुला सांगितलं ना तर तू पण पट्टा काढून नाचायला लागतील. अगं आपल्या राणीला नोकरी लागली, ती बी पक्की. राणे, काय बोलतोय गोट्या? हो आई, मला खरंच नोकरी लागली. राणे, तू नोकरी करणार नाहीस. अगं पण का? एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? तू काम करायचं नाहीस म्हणजे नाहीच. अगं मी नोकरी केल्याने आपल्या घरचं भलंच होणार आहे ना. आली मोठी घराचं भलं करणारी. एकदा सांगितले ना तुला मी, तू काम केलेलं मला चालायचं नाही राणे. का? का नाही चालायची तुला तिने नोकरी केलेली? अहो इथं रोज मी मरती. कधी वरनं बोलवणं येईल ते सांगता येत नाही. माझं डोळे मिटायच्या आधी हिचं लगीन करायचं सोडून तुम्हाला तिच्या नोकरीचं पडलंय. आता हे लग्नाचं काय काढलं मधीच? बर, लग्नाचं राहिलं. माझं काय, तुम्ही दोघं पण कामावर गेल्यावर माझ्याकडे कोण बघणार? का मला एकटीला घरात मरायला टाकून देणार आहे? अगं आई, तू काय बोलतेय? हा, ठेव एकटीला घरात. मला मी मिली तर ताप जाईल ना तुमच्या दोघांच्या डोक्याचा कायमचा. आई तुला शपथ आहे माझी, असं काही बोलशील तर? अगं तुला काय बी होणार नाही. आम्ही असताना होऊ देऊ का तुला काही? अगं तुझ्या दवाखान्याला पैसे पाहिजेत म्हणून करणार आहे ना मी नोकरी. आणि राहिला प्रश्न तुझी काळजी घ्यायचा तर आम्ही सगळे आहे की. राणी नसताना मी थांबेन तुझ्याकडे. तशी पण माझी आई आजारी असताना राणीने केवढी काळजी घेतली होती तिची. मग आम्ही घेणार नाही तुमची काळजी? माझी पण नाईट शिपच असते की, आणि थांबीन तुझ्या सोबत. आणि ते स्वयंपाकात काही मदत लागली तर मी करीन की. बघितलं माझ्या राणीनं कशी माणसं जोडली ती. अगं ही समधी आहेत की तुझ्या मदतीला. आणि म्हणूनच मी म्हणतो, आपलं कुटुंब आहे ना 3 माणसाचं नाही, ही अख्खी वस्ती म्हणजे आपलं कुटुंब आहे. आई आता तरी करू दे ना ग नोकरी. मावशे, हिचं शिक्षण वाया नको घालू. सोके, अगं करू दे की तिला नोकरी. प्लीज 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 प्लीज. नाही करायची नोकरी. माझं जे वाट्याला आलंय ना, ती मी राणीच्या वाट्याला नाही येऊन द्यायची. माझ्या या दुखण्याचं कारणच फॅक्टरी आहे. मी जो तारास भुगती ना, तो मी माझ्या पोरगीला नाही भोगून देणार. त्याने तू नाही नोकरी करायचीस. अगं तुझं हे दुखणं फॅक्टरीमुळे नाही आलेलं. आणि तसं असतं ना तर समजे कामगार आजारी पडले असते बघ. ते मला काय माहित नाही. मी राणीला फॅक्टरीत नोकरी करू देणार नाही म्हणजे नाही. अगं सुरके, तू फॅक्टरीत कामगार म्हणून काम करत होतीस, मला आपली राणी आहे ना खुर्चीत बसून काम करणार आहे. अगं आबासाहेबांनी तिला ऑफिसमध्ये बसायची नोकरी दिली. लीगल डिपार्टमेंट मध्ये काम करणार आहे ती. लय मोठी जबाबदारी टाकली आबासाहेबांनी तिच्यावर. आणि आपणच असं तिचं पंख छाटायचं होय ग? सुरके ऐक माझं, अगं करू दे तिला नोकरी. नको हे पाप करू तू. पुण्य करून पण असं काय हातात पडलंय आपल्या? माझ्या आयुष्याची तर वाट लावली त्या फॅक्टरीनं. माझ्या पोरगीची वाट नाही लावून देणार मी. अहो तिच्या तरी आयुष्याचं नका मातेरा करू. राणी ही नोकरी करणार नाही म्हणजे नाही, विषय संपला.
अगं मावशी, आपल्या राणीला तिकडे मशीनच्या एरियात फिरकायची बी गरज नाही पडणार. राणीसाठी तिकडे स्पेशल केबिन असणार आहे. तिला बसायला अशी गोल गोल फिरणारी खुर्ची असणार आहे. तिच्या केबिन मध्ये एसी असणार आहे. राणीनं चहा मागितलं ना, कॉफी येणार आहे डायरेक्ट. अजून काय पाहिजे? होय का? अरे पण राणी काम काय करणार आहे तिथं? अगं काम काम काय करणार आहे? कोर्ट कोर्ट. हा, मी दाखवतो की लगेच काम. ए पोरांनो, चला कोण तयार करा. हे काय रिटर्न मागतात. काय तक्रार आहे तुमची? सांगा सांगा. टाक 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 टाक. जज साहेब, यो कामगार रिटायर होत तर फॅक्टरीनं याचा सगळा खर्च आणि पेन्शन दिली पाहिजे का नाही? दिली पाहिजे, दिली पाहिजे. यानं त्याचं अख्खं आयुष्य फॅक्टरीसाठी खर्च केलं तर फॅक्टरीनं त्याची सगळी जबाबदारी घेतली पाहिजे का नाही? घेतली पाहिजे, घेतली पाहिजे. त्याच्या आजारपणाचा सगळा खर्च उचलला पाहिजे का नाही? उचलला पाहिजे, उचलला पाहिजे. हा मग वकील मॅडमांचे मुद्दे मला पटलेला आहे. तर हे कोण जाहीर करत आहे की राणी कापसे की चिंगलेली? म्हणजे राणी तू कामगारांसाठी लढणार? अगाई फक्त कामगारांसाठी नाही, जे जे चुकीचं आहे ना ते सगळ्याच्या विरोधात लढणार. आता तुला कळलंय ना माझं काय काम आहे. आता करू मी नोकरी. अगं सुरखे, तिची मदतच होईल मला. माझ्या पण डोक्याचा भार थोडा हलका होईल. करू दे की तिला नोकरी. ठीक आहे, दिली मी परवानगी. लगेच कालव्याला सुरुवात. मी परवानगी दिली पण माझ्या 2 अटी आहेत. अगं तू म्हणशील ते, तुझं काय अटी आहेत सांग तुम्हाला. माझी पहिली अट ही आहे की आता जे तुम्ही मला काम दाखवलं ना तुझं, की ऑफिसातच काम तू करायचं. तुला जर येडवाकडं इकडचं तिकडचं काम जर लावलं तर ते काम तू करणार नाहीस, वजी बिजी उचलणार नाहीस, नाहीतर ही नोकरी मी तुला करू देणार नाही. हाय का आता? आता एवढं सगळं करून दाखवलं ना तुला. आई तू विश्वास ठेव, तसं काय बी होणार नाही. मी हेच काम करणार. आणि पुढची अट? आणि माझी दुसरी अट ही आहे की तू 4 महिन्याच्या आत लगीन करशील. आई कशाला वाटलंच अशीच म्हणणार तू. बघ राणे, माझ्या या 2 अटी जर तुला मान्य असतील ना तरच तू नोकरी करायची, नाहीतर मग नोकरी सर मला काय गरज नाही तुझ्या नोकरीची. सुरखे आगे पण मध्ये बोलू नका हो. तुला मान्य आहे का नाही राणे? ठीक आहे. जर 4 महिन्यात एखादं चांगलं स्थळ मिळालं तर करेल मी लग्न. खरंच खरंच तू लगीन करशील? मग ठीक आहे, कर ही तू नोकरी. माझी काही हरकत नाही. चला.
युनिफॉर्म मला कुठून कुठपर्यंत घेऊन आला. सुरुवात केली तेव्हा वाटलंही नव्हतं की एक दिवस माझ्याच कंपनीतली माझी माणसं असा युनिफॉर्म घालतील, माझ्याशी माणसं जोडली जातील, माझ्यावर इतकं प्रेम करतील की माझी ओंजळ प्रेमानं भरून टाकतील. का केलं तुम्ही असं? काय झालं? तुम्ही त्या मूर्ख मुलीला नोकरीवर का ठेवलं? तू राणीविषयी बोलतेस का? हो, तिच्याविषयीच बोलतीये. तिच्यामुळे आपल्या इंद्राचा अपमान झाला हे विसरलात का तुम्ही? मला ती अपमान करणं म्हणजे मान न देणं, दुसऱ्याविषयी वाईट साईड बोलणं, दुसऱ्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करणं, आणि यातलं तिने काहीच केलं नाही. जे काही घडलं ते चुकून घडलंय. ह्यात इंद्राचा अपमानाचा प्रश्न येतोच कुठे? काय बोलताय तुम्ही? आज त्या मूर्ख मुलीमुळे आपल्या इंद्राचं आपल्या कंपनीत पहिल्याच दिवशी असं झालंय. अगं, कंपनीतले कामगार ते विसरून सुद्धा गेले असतील. तू का डोक्यात ठेवलेस हे? कंपनीतल्या गोष्टी कंपनीत सोडून द्यायच्या असतात. मला नाही जमत, आणि माझ्या इंद्राच्या बाबतीत असेल तर अजिबातच नाही. मुळात ना, तुम्ही त्या लायकी नसलेल्या मुली. मालती असं बोलू नकोस. ही कंपनी फक्त आपल्या पैशावर नाही चालत, चांगल्या कामगारांच्या जीवावर चालते, जोडलेल्या माणसांवर चालते. आणि राणीकडे माणसं जोडायची कला आहे, मी पाहिलंय. एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टरचा राग तिने एका क्षणात घालवला. तिला माणसांची मनं जपता येतात. आता हेच बघ ना, हा युनिफॉर्म तिने शोधून आणला. ह्याचा अर्थ काय होतो? तुझ्याकडे कल्पक दृष्टीही आहे. राणी आणि कामगारांमध्ये सुंदर बॉन्डिंग आहे, आणि म्हणून मी तिला या नोकरीत परमनंट केलंय. वा, महाडिक कंपनीचे मालक म्हणून तुमचा हा निर्णय योग्य असेलही, पण एक बाप म्हणून कधी विचार करणार आहात तुम्ही? आपल्या इंद्राला ती मुलगी अजिबात आवडत नाही, आणि आता यापुढे ती मुलगी त्याच्या नजरेसमोर सतत असणार, हेही त्याला अजिबात आवडणार नाहीये. काळजी नको करूस. मी तुला खात्रीने सांगतो, एक दिवस राणी इंद्राचा राग दूर करते की नाही बघ. आणि ती कंपनीत असण्यामुळं इंद्राला फायदाच होईल. अजिबात नाही. काही गरज नाही मला त्या मुलीची. माझा क्लास आणि माझं शिक्षण बघता जर मला त्या मुलीची मदत घ्यावी लागली तर माझ्या डिग्रीचं काय करायचं? आबा मला ही कंपनी माझ्या कॅलिबरवर मोठी करायची, कोणाची मदत घेऊन नाही. आणि त्यामुळे मला ती मुलगी या कंपनीत नको आहे. ह्याचा अर्थ तू माझी शेवटची ऑर्डर नाकारतोयस. अहो, तुम्ही त्याला उगाच भावना. ठीक आहे, मान्य आहे मला त्यांची शेवटची ऑर्डर. पण समजा उद्या त्या मुलीने स्वतःहून नोकरी सोडली तर मात्र तुम्ही मध्ये काही बोलणार नाही, असा शब्द द्या मला. ठीक आहे, दिला शब्द. आणखीन एक, मगाशी तुम्ही म्हणालात की तुमची ही शेवटची ऑर्डर आहे, म्हणजे इथून पुढे तुम्ही मला कुठलीही ऑर्डर देणार नाही. तू जर का राणीला कंपनीत येण्यापासून अडवणार नसेल तर मी तुला वचन देतो, कंपनीतला तुझा निर्णय अंतिम असेल. ठीक आहे, थँक्यू. तर महाडिक इंडस्ट्रीजचे पुढचे एमडी इंद्रजित जयसिंगराव महाडिक. आता हा राग इथे काढून काय उपयोग आहे? आबा स्टेजवर होते तेव्हा बोलायचं होतंच ना त्यांच्या बरोबर. बरं, सगळ्यांसमोर नाही हिंमत झाली तुझी बोलायची. केबिन मध्ये 2 जण असताना बोलायचं होतं ना, पण नाही. लूजर आहेस तू, 1 नंबरचा लूजर आहेस. काय
काय स्वप्न पाहिली होती मी लग्नाआधी, ती सगळी स्वप्न धुळीला मी आली आहेत. काय म्हणायचं रे, मी कंपनीचा MD होणार. मी मालक आहे, त्याच मालकाला वेस्टेज म्हणून फेकून दिलाय. मिस्टर विक्रांत महाडिक, कॉंग्रॅच्युलेशन्स. विक्रांत, काय करतोस तू? सोड. वेडा झालायस का? आपण मी तुला MD नाही बनवलं त्याचा राग माझ्यावर नको काढूस. ते कोण मला MD बनवणार आहे? भिकारी मी, मालक आहे मी, इक्वली मालक आहे मी सुद्धा. माझा हक्क मी मागून नाही, हिसकावून घेणार आहे. संपूर्ण महाडिक इंडस्ट्री पोखरून टाकेन मी. इंद्रजितला MD बनवून खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. आबासाहेब, मालती काकू, तुमचा इंद्र तुम्हाला हिरो वाटत नाही. तुमच्या हिरोला झिरो बनवला तर नावाचा विक्रांत महाडिक नाही मिळत. आज कामाचा पहिला दिवस आहे, वेळेवर पोचलं पाहिजे, नाहीतर इंद्रा सर ना ऐकवायची एक संधी सोडणार नाही बाबा. आई, काय झालं? कशाला उठली तू? जाळ झाला बघ. इकडे बस. अगं काय पाहिजे होतं तुला? मला सांगायचं ना. अगं उठली बाबा, पाणी पाहिजे होतं माहिती. मी देते ना आई. काय राणे, लय त्रास होतोय बघ, जीव बी जायना झालाय माझा. तर असं कसं जाईल? मला मोठं झालेलं बघण्याच्या आधी तुला कुठं बी जाऊ देणार नाही. माझा आता पगार चालू झाला ना तर तुला एकदम भारी डॉक्टरकडे घेऊन जाते बघ. मग तू चालायचं जाऊ दे, डायरेक्ट पळायला लागशील. नको खोटे स्वप्न दाखवूस. मला नाही वाटत आता या दुकानात मी बरी व्हाय. हाय का आता? असं कसं बरे नाही होणार? मी करून दाखवणार आहे तुला बरं. आता माझी नोकरी लागली आहे ना, आता सगळं भारी होणार आहे. बुवांची होणारी फरफट आता थांबणार आहे, आपली परिस्थितीच बदलणार आहे. आणि कमला अक्काला आपण जो मस्का मारतो ना भाड्यासाठी, आता तो बी नाही मारायला लागणार. आणि ते उधारीसाठी आपल्याला टोमणे ऐकायला लागतात ना, आता ते पण नाही ऐकायला लागणार. आता सगळं भारी होणार आहे आई. आणि हे सगळं भारी झालेलं बघायला तू ठणठणीत नको का? हा, हे बघ, ह्या 3 टाइमाच्या गोळ्या 3 पुड्यांमध्ये बांधून ठेवल्यात. हे बघ, हे सकाळ, हे दुपार आणि हे रात्र. हे वेळेवर घ्यायचं. बर, चला, मला पण कामावर लवकर गेलं पाहिजे. वाईट जरी उशीर झाला ना तर इंद्रजित साहेबाला अजिबात खपत नाही. थांबा, माझा पहिला दिवस आहे, आशीर्वाद दे. यशस्वी हो पोरी. ऐ, बघ, खुश राहा. मी राहील खुश, पण तू पण घरात खुश राहा. रुपाली ताईला मी सांगितले ती दुपारी येईल तुझ्याशी गप्पा मारायला. बर, चल. हा बुवा, थांबा, डबा घेऊन जा. अगं उशीर होतोय मला राणे. घालून ठेवलाय बुवा. खाली पातळ भाजी, त्याचं झाकण नीट उघडा. हे घे. होय, सावकाश. थांबा राणे, मला माहितीये तुझ्या कामाचा आज पहिला दिवस आहे. मला काही तुला नाट लावायचं नाही, पण काल माझं 2 अटी मान्य करून तू लग्न करायचं कबूल केलंस. चांगलं स्थळ आलं तर? अगं होय, तेच तर सांगते ना मी. अनाव, मला तुमच्याकडून पण एक वचन पाहिजे. आता राणीनं लग्नाला होकार दिलाय तर तिच्यासाठी लवकरात लवकर एखादं चांगलं स्थळ बघा. अगं हो, बघतो, पण आता तर जाऊ का नको? उशीर झालाय मला. चल, येतो राणे. राणे, बदलू नकोस बर का परत. 4 महिन्याच्या आत लगीन करायचं म्हणजे करायचंच.
वहिनी, हा वहिनी, औक्षणाचं ताट तयार झालं? हे काय करतेच होतंय ना. आज इंदिराचा ऑफिसचा पहिलाच दिवस आहे वहिनी, त्यामुळे मला त्याला औक्षण करूनच पाठवायचंय. लवकर का, मी तोपर्यंत वाती वळते. ते दे, मी करते. तू जरा जाऊन बघ अजित कुठे राहिलाय. अयो तुम्ही कशाला करताय, द्या इकडे मी करते. अहो द्या. दोघी करूया. अगं उर्मिला, हा तेवढा किचन मला दिवा आणतेस का? आता मोठे तुम्हीच किचन जवळ आहात ना, घ्या ना तुमच्या हाताने दिवा. नाही म्हणजे मी आईंबरोबर वाती वळतीये ना, म्हणून म्हणाले. आणू का? मी आणते. हा नाही राहू दे, मी आणते. आता इंदिरा भाऊजी वरून खाली आले ना की ऑफिसला जायची घाई करतील. आई, देवापुढचं कुंकू पण संपलंय, येताना कुंकू पण घेऊन या. ते त्यांना माहितीये ना कुठे ठेवलंय कुंकू, नाहीतर मी आणलं असतं. वाती वळते. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. मी आहे तुमची द ड्रामा क्वीन अश्विनी. आज मी खूप हॅपी आहे बिकॉज माझ्या इंदिरा दादाच्या कंपनीमध्ये ॲज अ MD आज पहिला दिवस आहे आणि त्याचीच खरी तयारी सुरू आहे. पण मम्मा, आज तू या वाती का मळतेस? चिकू, वाती मळत नाहीत ग, वाती वळतात. अगं तेच ते. गाईज, तुम्हाला कळलं ना, वाती मळत नाहीत, वाती वळतात. हे चिकू, घरातल्या सगळ्या गोष्टी का अनोळखी लोकांना सांगत असतेस ग? एक्सक्यूज मी अजू ब्रो, ते अनोळखी नाही आहेत माझ्यासाठी, दे आर माय फॅमिली. कळलं ना? आई, आई मी निघतो ग. वहिनी, वहिनी इंदिरा आला औक्षण. अरे कुठे चाललास? औक्षणाचे औक्षण वगैरे काय आहे, घरात मला उशीर होतोय. अरे कामाचा पहिला दिवस आहे ना तुझा, असंच कसं पाठवू तुला? बरं हे सगळं आजच, हा रोज रोज नाही जमणार. अगं रोज इतका वेळ याच्यात गेला तर मी एवढ्या वेळात ऑफिसला पोहोचेन. हे वेळ पाळतोस अशी माणसेही जप. आबा, आता मी माझ्या पद्धतीने काम करणार आहे आणि तुम्ही त्याला कालच होकार दिला होता. काम करण्याची पद्धत तुझीच असू दे, माझं म्हणणं एवढंच आहे की कामगारांना वागवण्याची पद्धत जुनी राहू दे. आबा, तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे ना इंद्रासोबत. चल इंद्रा, आपल्याला उशीर होतं. अरे थांब, औक्षण करून जा. ओके. अकल आई सर लवकर उशीर होतो. रे बाई, अजित, मी सांगितलेला. हे काय? हे काय म्हणजे? तू सारखं वेळ करत असतोस ना, म्हणून तुझ्यासाठी खास भेट आणली. ओ, वॉच. नाईस आई. तुझ्यासाठी वेळ किती महत्वाची आहे मला चांगलंच माहिती आहे, पण तुझ्या महत्वाच्या वेळेतला थोडा वेळ आपल्या आईसाठी पण असावा हे तुझ्या लक्षात राहावं ना, त्यासाठी हे घड्याळ. आवडलं का? खूप छान आहे, थँक्यू. चल मी निघतो. ए, आईच्या पाया पड. ए आई, चल येते मी. तू जेवण घे हा वेळेवर करून, आणि गोळ्या पण घे. काळजी घे, मी आलेच. ए हा गोट्या, चल. सकाळी सकाळी काय तुझं, मला उशीर झालाय. अगं वाईच तरी ऍक्टिंग कर की नाही ओळखायची. अरे तुझा हात कसा विसरेन मी, नाही ओळखणार का? अरे नाही, असं नाही. परत परत परत. अरे कोण आहे? कोणी डोळे दाबलेत माझे? कोण आहे? कोण आहे? मला कळतच नाहीये, सांगा ना कोण आहे हे? कोणाचा हात आहे? अरे तुम्ही सगळे काय करता इथं? अगं राणी, आज तुझा कामाचा पहिला दिवस आहे ना, म्हणून वस्तीतल्या सगळ्यांनी मिळून तुला गिफ्ट म्हणून ड्रेस घेतलाय. याची काय गरज होती? आता आमच्यासाठी एवढं करतेस, त्याची तरी काय गरज आहे? अरे पण कवळे दादा, तुम्ही अडचणीत असता म्हणून मी मदत करते. म्हणजे आता तू का अडचणीत पडतेस याची आम्ही वाट बघायची का? नाहीतर काय. अगं राणी, तू आमच्या सगळ्यांसाठी इतकं करतेस आणि तुझ्यासाठी एवढंच केलं तर कुठं बिघडलं? अरे पण जीतू दादा,
नको मला ड्रेस. उगाच ओव्हर ऍक्टिंग करू नको. हे घे, आम्ही ती घेतल्याशिवाय तुला जाऊ द्या ना. जाऊ देणार नाही आ. हे घे आणि हे घालूनच जा आता. ए गोट्या शहाणपणा करू नका. मला नको ड्रेस वगैरे. तुम्ही ऐका सगळे माझं. ठीक आहे. थँक्यू. जा आता हे आता घालून जा कंपनीत. ए बाबा आता मला खूप उशीर झालाय. सगळ्यांना घालून दाखवायचा उद्या ड्रेस. नाही नाही उद्या नाही, आजच घालून जा. पहिला दिवस आहे. अख्ख्या कंपनीत जलवा झाला पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे वस्तीतनं राणी आली. हा जा. नाही 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 जा, आताच बदल. जा जा लवकर बदल आता. तुमची मेमरी थोडी वीक आहे का हो? मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, इंदिरा स्वतःच्या गाडीचं आणि आयुष्याचं स्टेअरिंग कोणाच्या हातात देत नाही. पण साहेब एमडी साहेबाचा ड्रायव्हर म्हणून काम करतोय तर मग आता एमडी बदलल्यात. मला नाहीये तुमची गरज, तुम्ही जाऊ शकता. सॉरी सर, ते माझं लक्ष नव्हतं. इडियट. ऑन ऐकून आला तुला? हाय का आता. अहो ते आज आहे ना माझ्या कामाचा पहिला दिवस आहे. आणि आमचे बॉस आहेत ना नवीन एमडी, ते जरा कडक आहे. त्यांना सगळं वेळच्या वेळी लागतं, सगळे वेळेवर पोचलेले लागतात. म्हणून ते गडबडीत गाईत पोचण्याच्या नादात त्यांना इकडे तिकडे लक्षच नाही गेलं. सॉरी. हा असाही तुझा आज पहिला नाही, शेवटचा दिवस. शेवटचा दिवस.